हॅलो फ्रेंड्स, मी आहे ज्योत्स्ना. प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपला ज्या दिवशी उपवास असतो त्याच दिवशी नेमकं आपल्याला काहीतरी वेगळं खावंसं वाटतं की नाही. एखाद दिवशी आपल्याला मंचुरियन खावेसे वाटतात आणि नेमका आपला उपवास आला आहे, तर त्या दिवशी मंचुरियन कसे बनवायचे याची परफेक्ट रेसिपी मी आजच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि सुंदर असे मंचुरियन झालेले आहेत. हे उपवासाचे मंचुरियन आहेत. ते कसे करायचे ते बघूया. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 वाटी भगर. इथे मस्तपैकी छान निवडून घ्यायची आपल्याला भगर. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये भगर आपल्याला छान वाटून घ्यायची आहे. भगर शक्य तेवढी बारीक आपल्याला मिक्सरमध्ये वाटायची आहे, जेणेकरून त्याचं पीठ होईल. आता हे वाटलेली भगर आपण छान चाळणीने चाळून घ्यायची आहे. त्यामुळे जी जाडजाड भगर असते ती एका बाजूला राहते आणि खाली आपल्याला पीठ मिळतं. अगदी जेवढी बारीक आपण भगर वाटू तेवढे आपले मंचुरियन छान तयार होतात. त्यानंतर मी इथे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला बटाटे सालं काढून घ्यायची आहेत. तर व्यवस्थित मी ते सोलाण्याने सगळ्या बटाट्याची सालं काढून घेत आहे. अतिशय क्रिस्पी आणि सुंदर असे मंचुरियन तयार होतात. उपवासाचे मंचुरियन तुम्ही कधी खाल्लेत का फ्रेंड्स? जर खाल्ले असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा. तर बटाट्याची छान सालं काढून झालेली आहेत. इथे मी घेतला एक बीट. बीटामुळे आपल्या मंचुरियनला छान रंग येतो. तर बीटाचं सुद्धा आपल्याला साल काढून सोलाण्याने हे सोलून घ्यायचं आहे बीट. आणि बीटसुद्धा आपण किसणीने किसून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे बीट किसून घेतोय. बीटामुळे एक ओरिजिनल रंग येतो आणि मंचुरियन उपवासाचे जरी असले तरी ते अगदी बाहेरच्या मंचुरियनसारखे दिसायला लागतात. तर तुम्ही बघू शकता इथे किती छान बीट किसून आपलं तयार आहे. बटाटे पण आपण सगळे किसून घ्यायचे आहेत. सगळे बटाटे आपण सोलून घेतलेत. त्यानंतर हे सगळे बटाट्याचा किस आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तो बटाट्याचा किस आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे आणि छान तो धुवून घ्यायचा आहे. तर 2 वेळा पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यातलं सगळं पाणी घट्ट पिळून काढायचं आहे. मंचुरियन करताना बटाटे छान आपल्याला घट्ट असे पिळून घ्यायचे आहेत. त्यातलं पाणी वेगळं करायचं आहे. बीटसुद्धा आपल्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त राहिलं तर आपल्याला भगरीचं पीठ खूप जास्त टाकावं लागेल. त्यामुळे आपल्याला हे पिळून घेणं गरजेचं आहे. तर ही टिप्स नक्की फॉलो करा. अशा प्रकारे आपण हे छान घट्ट पिळून घेतलेलं आहे. बघू शकता की बाजूला पाणी काढून घेतलेलं आहे बीटचं. त्यानंतर हे छान मोकळा झालेला बटाट्याचा किस आपल्याला एका बाउलमध्ये घालायचा आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत बीट जे आपण किसून बाजूला ठेवलं होतं. बीटामुळे एक छान गोडसर चव येते. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. 4 ते 5 मिरच्या मी इथे वाटून घेतल्या होत्या. त्या मिरच्यांची पेस्ट आपण याच्यात घातली आहे. 1 चमचाभर जिरे घालायचे आहे चवीसाठी. तर व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांचा उपवास आहे त्यांना नक्की शेअर करा. अशा प्रकारे आता आपण हे हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतोय. तर तुम्ही बघू शकता इथे बटाट्याला बीटचा किती सुंदर रंग येतोय. तर नैसर्गिक गुलाबी असा रंग या मंचुरियनला येतो आणि बीट टाकल्यामुळे ते गोडसर त्याची एक चवसुद्धा येते. तर हे वेगळ्या प्रकारचे मंचुरियन तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. फक्त गरमागरम हे खावे लागतात. तर इथे आता आपलं जे बीट आणि बटाट्याचं मिश्रण आहे त्यामध्ये आपण भगरीचं जे पीठ बनवलं होतं वरईचे तांदूळ बारीक करून, तर ते पीठ आपण ह्यात लागेल तसं ॲड करायचं आहे. तर हे खूप ह्याला बाइंडिंग येत नाही. हे थोडंसं असं भुरभुरीतच राहतं. तर लागेल तसं आपण त्याच्यामध्ये पीठ घालणार आहोत. तर साधारण 1 वाटी पूर्णपणे पीठ मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. हे भगरीचं पीठ आहे. वरईच्या तांदळाचं जे आपण पीठ वाटून तयार केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि चाळणीने चाळून घेतलं होतं तेच आहे हे. त्यानंतर आपल्याला हे 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ती भगर छान फुलून येते आणि थोडीशी नरम होते. तर इथे आता तेल तापत ठेवलेलं आहे. तर गरम तेल झाल्यानंतर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि आपल्याला थोडासा गॅस मध्यम आचेवर करून घ्यायचा आहे. त्यानंतर गरम तेलामध्ये छान आपल्याला मंचुरियन हव्या त्या आकाराचे सोडून घ्यायचे आहेत. तर अतिशय सुंदर कुरकुरीत असे हे मंचुरियन तयार होतात. चवीलाही सुंदर लागतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. उपवासाचे मंचुरियन आहेत. अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत. ह्याचा लाल रंग असतो त्यामुळे आपल्याला जास्त क्रिस्पी करायचे नाही आहेत. गॅस जर मोठा असेल तर ते
जळू शकतात. अशा प्रकारे आपण इथे आता चटणी करून घेणार आहोत. त्यासाठी मी घेतलं आहे खोबरं, मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे. त्यात घालायची आपल्याला कोथिंबीर. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे घातले आहेत, 1 चमचाभर जिरे घालायचे आहेत, साखर घालायची आहे अर्धा चमचा आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला चटणी छान बारीक करून घ्यायची आहे. तशा प्रकारे आपली मंचुरियनबरोबर खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार आहे. फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर वेगवेगळ्या अशाच प्रकारच्या छान छान रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. एकदा नक्की बघा. उपवासाचे खूप छान छान पदार्थ मी टाकलेले आहेत. ते एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आवडले की नाही. अशा प्रकारे आपले उपवासाचे सुंदर असे मंचुरियन तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. बाहेरून असे अतिशय कुरकुरीत क्रिस्पी असं झालेलं आहे आणि आतून थोडेसे सॉफ्ट. अतिशय सुंदर चवदार रेसिपी तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.